मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, गेल्या आठवड्याभरापासून रेती तस्करांना आळा घालण्यासाठी म्हणून जी काही महसूलची पथकं आहेत आणि ज्याचे प्रमुख खुद्द तहसीलदार असतात, म्हणजे तालुका दंडाधिकारी, काही ठिकाणी खुद्द तहसीलदार आपल्या या महसूल पथकासह रेती चोरीला आळा घालण्यासाठी म्हणून गेले. काही ठिकाणी अक्षरशः हे पथक रेती तस्करी होत असणाऱ्या ठिकाणावर पोहोचले, नदी पात्रात पोहोचले आणि त्यांनी अक्षरशः त्यांच्या डोळ्यादेखत रेती तस्करी होत आहे, विनापरवाना रेतीची वाहतूक होत आहे, रॉयल्टी नाही आणि अव्वाच्या सव्वा भावानं रेतीची विक्री हे रेती तस्कर परिसरात करत आहेत आणि शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल चुकवून हे राजरोस तस्करी करत आहेत. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा करणारी जी कोणती यंत्रणा आहे, ते महसूल पथक ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्या पथकांना किंवा पथकाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना अक्षरशः आपल्या टिप्परखाली चिरडून टाकल्या जाईल अशा पद्धतीची धमकी त्या रेती टिप्परांनी तस्करांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या महसूल अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्या रेती तस्करांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. संग्रामपूर तालुक्याच्या तहसीलदारांना सुद्धा धमकी मिळाली, शेगाव तालुक्याच्या तहसीलदारांना सुद्धा धमकी मिळाली. त्यानंतर आज देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या परिसरातील पथकाला सुद्धा, नायब तहसीलदारांना सुद्धा धमकी मिळाली. धमकीमध्ये आणि शिवीगाळ यामध्ये असे काही शब्द वापरलेले आहेत मंडळी, की जे शब्द या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितले नाहीत आणि मी सुद्धा तुम्हाला ते सांगू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची एक प्रकारची बेबंदीशाही या रेती तस्करीमध्ये सुरू आहे. खऱ्या अर्थानं सरकारचं रेती धोरणच हे याला कारणीभूत आहे असंही काही ठिकाणी बोलले जाते. तरी पण आपल्या कर्तव्याची, जबाबदारीचं पालन करताना जे काही अधिकारी, महसूल अधिकारी आपलं धाडस करतात आणि त्या परिस्थितीत तिथं पोचतात रात्री अपरात्री, तर ते अत्यंत जीवघेणं असं आहे हे असं दिसून आलं आहे. आणि त्यामुळे अशा जीवघेणा संकटाचा सामना करत असणाऱ्या या महसूल अधिकाऱ्यांना शेवटी पोलिसांचा आधार घ्यावा लागतो, सहारा घ्यावा लागतो. खरं म्हणजे रेती तस्करी आणि रेती तस्करीला आळा घालणारी जी कोणती महसूल यंत्रणा आहे, पथक आहे, या पथकाला पोलिसांचं संरक्षण हे अगदी बंधनकारक आहे. माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांना जेव्हा केव्हा तहसील आणि महसूल अधिकारी असं संरक्षण मागतात तेव्हा त्यांनी तातडीनं त्यांना ते संरक्षण द्यावं अशा पद्धतीच्या सूचना ह्या पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून आहेत. तरी पण बऱ्याच ठिकाणी पोलीस बंदोबस्त कमी आहे, अपुरा आहे असं दाखवून भासवून पोलीस अधिकारी हे महसूल यंत्रणेला सहकार्य करत नाहीत अशी सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे निश्चितच महसूल अधिकाऱ्यांना आपल्याला आपलं पथक घेऊन त्या ठिकाणी जावं लागते आणि या धमक्या त्यांना ऐकाव्या लागतात. पण आजकाल तर अक्षरशः अधिकाऱ्यांना तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करू, टिप्परखाली चिरडून टाकू आणि तुमच्या दम असेल तर तुम्ही नदी पात्रात थांबा, ही नदी काय तुमच्या बापाची आहे काय, अशा पद्धतीच्या अर्वाच्य धमक्या या ठिकाणी येताना दिसतात. त्यामुळे साहजिकच महसूल अधिकारी आता सध्या हवालदिल झालेले आहेत. जिल्ह्यातील 3 ते 4 तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांना मिळालेल्या धमक्यावरून निश्चितच शासनाचं गृह विभागसुद्धा आता जागृत झालं आणि ते जागृत झाल्यानंतर एक पत्र आज या अधिकाऱ्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी आता पोलिसांना सांगितलं आहे की तुम्हाला अशा पद्धतीचं संरक्षण आता या अधिकाऱ्यांना द्यावं लागेल. ते पत्र खऱ्या अर्थानं माझ्यापर्यंत आता पोहोचलं आणि ते तुम्हाला सांगावं असं मला वाटते. पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा यांच्याकडचं हे पत्र आहे. विषय आहे की महसूल विभागास बंदोबस्त देण्याबाबत. याद्वारे आदेशित करण्यात येते की आपल्या संबंधित तहसीलदाराकडे तात्काळ 2 शस्त्रधारी पोलीस अंमलदार तैनात करावेत. सदरचे शस्त्रधारी पोलीस अंमलदार हे तहसीलदारांना वाळूविरोधी कारवाई करण्यास मदत व संरक्षण करण्यासाठी असतील. सदरचे पोलीस अंमलदार दर 7 दिवसांनी बदलावेत. हा तात्पुरता
तात्पुरत्या स्वरूपात आलेच असून केव्हाही संपुष्टात येऊ शकतो. अशा पद्धतीचं एक पत्र आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून सर्व संबंधित महसूल अधिकारी आणि पोलिसांना सुद्धा प्राप्त झालेलं आहे. आणि याच्या प्रती जवळपास सर्व तहसीलदार, उपयोग अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे सर्व संबंधित अधिकारी यांना पाठवलेले आहे. म्हणजे मंडळी, जेव्हा केव्हा अशा पद्धतीच्या धमक्या या अधिकाऱ्यांना जर भेटत आहेत तेव्हा पोलिसांना आता त्यांना शतधारी पोलीस पुरवावे लागतात, ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वीसुद्धा बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या धमक्या आणि चिरडून टाकण्यापर्यंतचे प्रताप रेती तस्करांनी केलेले आहेत. बरेचसे अधिकारी कर्मचारी या रेती तस्करांच्यामुळे आज रोजी अपंगत्व होऊन घरी बसलेले आहेत, अपायित झालेले आहेत. तर अशा परिस्थितीत गृह खात्याने दिलेलं हे संरक्षण निश्चितच आगामी काळात या महसूल यंत्रणेला किंवा महसूल पथकाला कामाचं होईल. आणि आता तरी शासकीय तिजोरीत हे महसूल अधिकारी आपल्या मोठ्या प्रमाणात महसूल करू शकतील असं मला वाटते. आज रोजी दिलेलं हे पत्र निश्चितच आगामी काळामध्ये काय होईल हे सुद्धा आपल्याला पाहता येईल. माझ्याकडे प्राप्त आणि झालेली माहिती आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही हा व्हिडिओचा प्रपंच केला आहे. आवडला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजून आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा. आज आणि आता इथं थांबतो. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.